शासन के जहन में है बात। ड्रायव्हर एकता आंदोलनाच्या वतीनं केरला, तमिळनाडू, आंध्र प्रदेश स्टेरिंग छोड़ो आंदोलन है। सरकारने हा काळा कायदा अन्यथा आपण धंदा करू शकतोय। नमस्कार, ट्रांसपोर्ट टीवी में आपका स्वागत है। मैं हूं असलम कुरैशी। आप देख रहे हैं ब्रेकिंग न्यूज। सड़कों पर निकला गाड़ियों का हुजूम, हक लेने पहुंचे कलेक्टर ऑफिस, मिला ये। दोस्तों, बीते दिनों महाराष्ट्र में हिट एंड रन कानून को लेकर ड्राइवर का गाड़ियों का हुजूम सड़कों पर निकलता आपने देखा। गाड़ियों पर पोस्टर चिपका दिए गए। जी हां, देखिए किस किस तरह से ड्राइवर कम्युनिटी, बस ऑपरेटर, ट्रांसपोर्ट जगत से जुड़े सभी लोग, इन सब ने आवाज उठाई, विरोध किया। गाड़ियों पर चढ़कर मोटरसाइकिल रैली निकाली गई। यही नहीं, सब एकजुट हुए और जिलाधिकारी यानी कलेक्टर ऑफिस तक पहुंच गए ज्ञापन देने और सभी ड्राइवरों से अपील भी की। क्या कहा, सुनिए। और भाइयों, हम सब कलेक्टर ऑफिस में जमा हुए हैं। आप लोगों को भी बोला जाता है कि आप भी आइए और हमारा साथ दीजिए। देखो, तुम्हारे जेल जाने के बाद में कुछ हो जाता है तो बाद में कोई साथ नहीं देगा और हम भी पूछेंगे नहीं कि यार तू जेल में क्यों गया, क्यों। तो जो जब अभी मारा रहा तो जब भी मारा हमको क्या करने का। हाँ, अभी मारा बोले तो भूल के नहीं बोल रहा, शॉर्टकट में समझ जा। कलेक्टर ऑफिस में है तो अभी बाल बच्चे अपने भीख मांगने से, बाद में मांगने से अच्छा आज 3 दिन 4 दिन जो भी अपना संप है उसमें साथ दो और आके मिलो कि भाई तुम यहाँ पे भूखे प्यासे बैठे, चलो मैं भी तुम्हारे साथ 2 घंटा 3 घंटा साथ देता बैठता। मैं यहाँ पे 70-80 लोग बैठे, नीचे 70-80 बैठे, तो बाकी सभी ड्राइवरों को ये निवेदन देते हम कि आप भी आओ, हमारा साथ दो। आगे जो लागू होना है तो आज ही मत दो ना, लागू मत करन दो ना। लागू होने के बाद में रात को 12 बजे उठ के बोलते हमने लागू कर दिए, तुम सुबह में उठ के संडास को जाते, लागू हो गया तो आज थे वापस संडास भी गया, वो भी नहीं मालूम, फिर क्या करते। हाँ, सुना आपने, इस तजुर्बेकार बुजुर्ग ड्राइवर ने क्या अपील की ड्राइवरों से। इस कानून को मद्देनजर रखते हुए उन्होंने अपना एहसास, अपना डर बताया कि ये कानून पास हो गया तो क्या होगा। हालांकि आपको बता दें कि अभी ये कानून लागू नहीं हुआ है। जब ये जिलाधिकारी के पास ज्ञापन देने पहुंचे तो उन्होंने भी कहा कि बेशक हम आपकी बात सरकार तक पहुंचाएंगे, हम आपको सुन रहे हैं। शासन सबका दर्द समझता। कितनी दल लिखी नहीं, शासन के जहन में है बात, डिसीजन। और दोस्तों, अगर आप हमें सुन रहे हैं और इंश्योरेंस करवाने की सोच रहे हैं तो संपर्क करें ट्रांसपोर्ट मॉल से 90-831 90-831 पर। अब आपको साथ साथ ये भी बताते चलें कि आश्वासन लेकर वहां से ड्राइवर चले गए और अभी महाराष्ट्र में माहौल शांत हो गया है। बहुत से ड्राइवरों से हमें जानकारी मिली है कि यह आंदोलन महाराष्ट्र में थमता नजर आ रहा है, लेकिन ये भी खबरें सामने आ रही हैं कि अभी मीटिंग चल रही है, रणनीति हो रही है कि आगे करना क्या है, कैसे इस कानून को रद्द करवाना है। इसको लेकर विचार विमर्श चल रहे हैं क्योंकि देश के कोने कोने में आवाज उठती ही नजर आ रही है। आज आपण आपल्या प्रत्येक असोसिएशनचं पत्र माननीय जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी दीपक शिंदे साहेब यांना दिलेलं आहे आणि त्यांनी मग आपल्याला सांगितले की हा कायदा सध्या तरी थांबवलेला आहे, तर त्या आशयाचं पत्र द्या म्हणलं तर ते पत्र आहे त्यांनी व्हॉट्सअपला आता आमच्या काही सहकार्याने फोटो काढून माझ्याकडे आहे, फोटो काढून घेतलेला आहे आणि तो कायदा ह्या अधिवेशनामध्ये काय होतंय हे आपल्याला बघण्याची गरज आहे। आता 31 तारखेला किंवा 1 तारखेला एक अधिवेशन आहे 3 दिवसाचं, त्याच्यामध्ये जर हा कायदा मागे घेतला तर आपण
जर नाही घेतला तर 1 तारखेनंतर सगळ्यांना आता प्रसार करण्याची गरज आहे. लोकांना शहाणं बनवलं पाहिजे. लोक आता अजून त्यांना माहीत नाही. आणि काय झालं आपल्यामध्ये, काही लोकांनी 2 तारखेला सम मागे घेतला म्हणून सांगितलं, त्याचा परिणाम फार वेगळा झाला. काही इतर निष्ठावंत लोक आहेत. आता माझे काही सहकारी आहेत, गाड्या मुंबईला लावल्यात, 9-9 दिवस झालं. आता त्याचा पार्किंग खर्च, त्याचा येण्या जाण्याचा खर्च सगळं आपल्या आंदोलनामध्ये सहभाग झालेले. तर कृपया या पत्राच्या आधारे माझं मत असं सांगतंय की तुम्ही सध्या आपला कारोबार चालू करायला काय हरकत नाही. कारण काय, सध्या परिस्थिती इतकी बिकट आहे, एकतर गाडीवाल्याची, मोटर मालकाची, ड्रायव्हरची बी. तर आणि एक काम करा की 17 तारखेनंतर कुणीही केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश या राज्यामध्ये जायचं नाही. पांडिचेरी या राज्यामध्ये जायचं नाही. का तर त्या राज्यांनी 11 तारखेला जाहीर केले. त्या मिटिंगला मी स्वतः बेंगलोरला होतो की स्टेरिंग छोडो आंदोलन हे एकदम स्ट्रिक्ट करणार आहेत त्या भागामध्ये. तर कृपया माझा एखादा बांधून तिथं जाऊन अडकू नये आणि त्या लोकांच्या आंदोलनामध्ये आपण विघ्न आणू नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. तुम्ही इथून पुढे ह्या साईडला कुठेही भरा, बेंगलोर, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेशमध्ये जाऊ नका अशी विनंती करतो. आणि मी इथं थांबतो जेणेकरून आपल्या ड्रायव्हर तिथं अडकून थांबू नये किंवा ही चळवळ दादांची आहे. ह्या संदर्भात दादांनी सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्ही बेंगलोर या बाहेरच्या ठिकाणी जाऊ नये किंवा ह्यासाठी दादाने तुम्हाला मार्गदर्शन दिलेलं आहे. का तर आपल्या इथं 15 तारखेपर्यंत बंद झालं, तर आपल्या इकडं आजपासून आज निवेदन दिलेलं आहे आपण. आता इथून सगळ्या आपल्या गाड्या घेऊन आपण धंदा करू शकतोय असं म्हणणं, म्हणजे संप माघारी घेतला किंवा संप रद्द झाला आहे, हे स्थगित केलं आहे, हे आपण जाहीर करू शकतोय. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. आज मिरज तालुका ड्रायव्हर एकता आंदोलनाच्या वतीनं व मिरज रिक्षा युनियन मिरज यांच्या वतीने हिट अँड रन जो कायदा सरकारनं आणलेला आहे तो रद्द करण्यासाठी भव्य दिव्य असा मोर्चा आम्ही मिरज तालुक्याच्या वतीनं कलेक्टर ऑफिसवर काढलेला आहे. तरी या शासनाने ज्या जाचक कायदा आमच्या वाहनधारकांसाठी किंवा सामान्य टू व्हीलरला सुद्धा हा कायदा लागू आहे, संसदेत मंजूर झालेला आहे. हिट अँड रन हा कायदा तो त्वरित रद्द करावा या मागणीचं निवेदन देण्यासाठी आम्ही सर्व आमच्या तालुक्यातील सगळे ड्रायव्हर बांधव आज मिरज एस टी स्टँड येथून व रिक्षा युनियनचे मनसूरभाई नदाब यांच्यासह सर्व त्यांची संघटना, इतर विविध पक्षांनी आम्हाला दिलेला पाठिंबा घेऊन आमच्या भावना आम्ही कलेक्टर साहेबांपाशी मांडण्यासाठी, प्रशासन दरबारी मांडण्यासाठी एकत्रित जात आहोत. तरी सरकारने हा काळा कायदा येत्या अधिवेशनात मागे घ्यावा ही सरकारला कळकळीची विनंती. अन्यथा याचे परिणाम येणाऱ्या निवडणुकीवर होतील व सरकारच्या विरोधात मतदान करण्याचा या नागरिकांचा, या ड्रायव्हर बंधूंचा, या वाहन चालकांचा इशारा आम्ही सरकारला देतोय. ये वीडियो आपको कैसी लगी कमेंट सेक्शन में लिखकर जरूर बताइएगा. अगर आपको हमारा काम पसंद आ रहा है तो आप सुपर थैंक्स देकर शुक्रिया अदा कर सकते हैं. सुपर थैंक्स कैसे देना है आप स्क्रीन पर देख सकते हैं. अगर आपने अभी तक हमारा YouTube चैनल सब्सक्राइब नहीं किया है तो चैनल को सब्सक्राइब कर लें. फेसबुक और ट्विटर पर भी आप हमें फॉलो कर सकते हैं. धन्यवाद.